लखनौ ते लंडन पर्यंतच्या सर्व प्रकरणांची कागदपत्र आपल्याकडे आहेत. मर्यादा पाळा, नाहीतर सगळं काही समोर आणेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलाय. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलेलं आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लखनौच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंना लक्ष केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी यावर पहिल्यांदा भाष्य केलं. त्यानंतर विविध माध्यमांच्या संवादातून हे प्रकरण अधिकच ठळक झालं. काय आहे लखनौ ते लंडनचं हे प्रकरण? ठाकरे कुटुंबाशी त्याचा काय संबंध आहे? कोणाविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे? सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतलेले आहेत. अशात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप जोरात होत आहेत. माध्यमांना मुलाखती आणि त्यातून नवनवे गौप्यस्फोट रोजच पाहायला आणि ऐकायला मिळतात. 2019ला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक युती झाली. त्यानंतर राज्यातलं राजकारण बदलून गेलं. याचाच परिणाम पुढे शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीच्या फुटीत झाला. आता पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. त्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा देखील दिला. एकनाथ शिंदे म्हणतात, लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सनं जप्त केली आहे. 800 कोटींचा हा प्रकल्प आहे. त्याची माहिती माझ्याकडे आहे. योग्य वेळी ही माहिती मी देईन, असं एकनाथ शिंदे मुलाखतीच्या दरम्यान म्हणाले. शिंदे पुढे म्हणतात, लंडनमध्ये प्रॉपर्टी कुणाची, लखनौमध्ये चतुर्वेदींची 200 एकर जमीन जप्त केली. त्याच्या मागे कोण आहे हे सर्व आम्हाला माहिती आहे. पण आम्ही मर्यादा पाळणारे लोक आहोत. यावर चुकीचं असं आपण काय बोललो? राजकारणात काही गणित असतात, आरोप प्रत्यारोप असतात, पण वैयक्तिक आरोप करणं आम्हाला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांनी शिकवलेलं नाहीये. पण त्यांच्याकडून मात्र सातत्यानं भाषा सोडून वापरली जाते, त्यांच्याकडून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडून. त्यामुळे बोलताना मर्यादा पाळा, अन्यथा सर्वच बाहेर काढावं लागेल. तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्या लखनौच्या प्रकरणाचा उल्लेख केला, ते प्रकरण नेमकं काय आहे त्याची थोडक्यात माहिती घेऊया. आयकर विभागानं नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. देशातला सर्वात मोठा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची लखनौ मधली 200 एकर टाउनशिपची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. ही मालमत्ता PBPT म्हणजेच बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा 2016 या अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी संचालनालय, CBI आणि प्राप्तिकर विभाग या हवाला प्रकरणात मथुरा इथला रहिवासी असलेल्या नंदकिशोरच्या शोधात होतं. व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या नंदकिशोर यानं छोट्या व्यावसायिकांसाठी आर्थिक नियोजक म्हणून सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना बनावट पावत्यांच्या माध्यमातून आणि अल्पकालीन ऑपरेटरद्वारे पैसे काढायला मदत करायला सुरुवात केली. आता हवाला ऑपरेटर हीच त्याची ओळख बनली आहे. त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर देखील जारी करण्यात आलं होतं. अलीकडेच आयकर विभागानं दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनौ, वाराणसी, जौनपूर अशा विविध ठिकाणांवरती छापे टाकले होते. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार 2016च्या नोटाबंदीनंतर पुष्पक सराफा प्रकरणात प्रथम नंदकिशोर चतुर्वेदीचं नाव समोर आलं आणि अंमलबजावणी संचालनालयानं 2017 मध्ये त्याचा शोध सुरू केला. उत्तर भारतातल्या 2 माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ नेत्याला मदत केल्याच्या आरोपावरून आता त्याची ईडी चौकशी होणार आहे. चतुर्वेदीच्या लॉन्डरिंग स्टॉक, डेरिव्हेटिव्ह आणि शेल कंपन्यांसाठी तयार केलेल्या शेअर प्रीमियम मधल्या कथित सहभागासाठी तो हवा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चतुर्वेदी जवळपास 150 बोगस कंपन्या चालवतो आणि या कंपन्यांची बहुतांश ऑफिसेस कोलकात्यात असल्याचं कागदोपत्री तरी दिसून येते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे 2014 ते 2019 या काळात कोमो स्टॉक आणि प्रॉपर्टीज कंपनीचे संचालक होते. 28 मार्च 2020 रोजी नंदकिशोर या कंपनीचा संचालक झाला. नंतर नंदकिशोरनं आणखी 10 कंपन्या उघडल्या. चतुर्वेदी याची शेल कंपनी हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडनं श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या कंपन्यांना असुरक्षितरित्या कर्ज दिलं असं म्हटलं जातं. त्यांच्यामार्फत कर्जाची ही रक्कम लॉन्डर करून पाटणकर यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये गुंतवली. हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही तीच कंपनी आहे ज्याद्वारे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला कर्ज देण्यात आलं होतं. श्रीधर पाटणकर हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत. पुष्पक बुलियन आणि इतरांविरुद्धच्या प्रकरणात ईडीनं मार्च 2022 मध्ये श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड फर्मच्या निलांबरी प्रकल्प जो ठाण्यात आहे तिथल्या 11 निवासी सदनिका जप्त केल्या होत्या आणि या प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली होती. चतुर्वेदीनं लखनौमध्ये 200 एकरची इंटिग्रेटेड टाउनशिप विकसित करण्यासाठी लायसन्स देण्याच्या संदर्भात तीच कंपनी ट्रू लाईफ होम्स प्रायव्हेट लिमिटेड, जिला आधी हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानं ओळखलं जात होतं, त्या कंपनीचा वापर केला होता. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला आहे. या सर्व प्रकरणाची आपल्याला सर्व माहिती आहे, त्यामुळे इतरांवरती आरोप करताना मर्यादा पालन व्हावं, अन्यथा योग्य वेळी गौप्यस्फोट करण्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.